शेतातून काढलेला कांदा आणि काढणीला आलेला कांदा अशा दोन्ही कांद्यांचं मोठं नुकसान झालंय। कापूरवाडी इथून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मागील 2 ते 3 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं, तर आज पहाटे पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आपण कांदा पीक हे जे काढून पडलेलं आहे शेतामध्ये त्याचं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। हा कांदा जो आहे काढून टाकलेला तो अक्षरशः भिजलेला आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर शेतामध्ये देखील अक्षरशः चिखल जो आहे तर तो पाहायला मिळतो आहे। कांदा पिकाबरोबरच द्राक्ष पीक असेल किंवा इतर पिकांचं देखील कालच्या पावसानं जे आहे तर नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांशी आपण बोलणार आहोत। पाऊस कधी आलेला होता? हा काढून ठेवलेला कांदा जो आहे किती भिजला, काय नेमकं सांगा? रात्री 3 वाजता पाऊस आला। मग 3च्या नंतर आम्हाला सुधच नाही झाली, आम्ही झोपातच राहिलो, तो कांदा भिजून गेला आणि पुन्हा 4 वाजता झाला। तर त्याच्यात बी धावपळ करण्यापेक्षा म्हणलं आता भिजला उपयोग नाही। आणि मग 3रा 6चा टप्पा जी झाला तर तो पाणी कांदेत पाण्यात वाहिले। बर, आता हे जे नुकसान झालंय किती नेमकं नुकसान झालंय? तुमचं काय मागणं आहे तुमच्या सरकारकडे? मग 3.5 ते 4 लाखाचं नुकसान झालं। बर. पण आता त्याला इलाज नाही, सहन करायची शक्ती दिली पांडुरंगाने, तेवढं सहन करू, नाही तर आलं सरकारकडून अनुदान तर बघू, नाही तर गेलं। बर, एकंदरीत जर बघितलं तर पहाटेच्या वेळेला जो पाऊस झालेला आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं हे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, त्यातल्या त्यात कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल